नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्पमालिकेतला आज 109वा पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या भाषणाला सुरुवात करतो. तर श्री गुरूंचं चरित्रवर्णन चालू आहे. चरित्रवर्णनांचा आनंद अत्यंत श्रेष्ठ आहे. मला हे जाणवतंही. गीतरामायणामध्ये जसं बटूंनी आपल्या वडिलांचं चरित्रगायन केलं श्रीरामाचं, तसं माझ्या गुरूंचं वर्णन मी करतो आहे. अशा भावना उचंबळून येत आहेत. अरे माझे श्रीगुरू आहेत हो. तर आपण गाणगापूरच्या कथांचं वर्णन करतो आहोत. तर आपण आता पुढे चलूया. गाणगापुरामध्ये सोमनाथ ब्राह्मण आणि त्याची पत्नी गंगा या नावाचं एक वृद्ध दाम्पत्य राहत असे. नित्य येऊन श्रीगुरूंना आरती करण्याचा त्यांचा नियम होता. ते दोघं निपुत्रिक असल्यामुळं त्यावेळच्या रिवाजाला धरून अनुसरून रोज पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचा गंगाबाईचा नियम होता. श्रीगुरूने एक दिवस तिला विचारलं की तू सर्व कशाकरता करते आहेस. तेव्हा तिने सांगितलं की या जन्मी नाही, पण पुढे तरी निपुत्रिकपणाचा डाग लागू नये म्हणून, कारण आता वय झालं, आता शक्य नाही. तेव्हा श्रीगुरूंनी तिला सांगितलं की तू अश्वत्थ सेवा कर. अश्वत्थ वृक्ष, त्याच्या मुळ्या, समिधा, पानं, साल, रस, चीक या सर्वांचा आयुर्वेदाप्रमाणे गर्भाधान, पुसवसनाधिक संस्काराशी तसेच काही विशिष्ट रोगांशी महत्त्वाचा संबंध आहे. ही गोष्ट येतं ध्यानात घ्यायची. तेव्हा तिला याच जन्मी हे फळ मिळेल. विटाळबंद झालेल्या 60 वर्षाच्या गंगाबाईस ते ऐकून मोठा विस्मय वाटला. तेव्हा श्रीगुरूंनी तिला अश्वत्थ महिमा समजावून सांगितला आणि संगमावरील पिंपळाची सेवा करायला सांगितली. तिसऱ्या रात्रीच तिला स्वप्नात श्रीगुरूंनी दर्शन दिलं आणि सांगितलं की आत्ताच मठात येऊन आमचं दर्शन घे आणि जो काही प्रसाद मिळेल तो भक्षण कर, म्हणजे तुला संतती होईल. तुला कन्यापुत्र दिले आहेत. प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळी श्रीगुरूंनी तिला एक फळ खायला दिलं आणि आश्चर्याची गोष्ट की दुसऱ्याच दिवशी ती बाहेरची झाली. नंतर तिला दिवसही राहिले. श्रीगुरूंची विनोदावर प्रीती असल्यामुळं तिला त्यांनी गर्भिणीचे सारे सोहाळे करवले. पांढऱ्या केसांच्या गंगाबाईला वाणे वाटताना पाहून गावाच्या लोकांनाही मोठं कौतुक वाटलं. आयुर्वेदातील कल्पनेप्रमाणे 5व्या दिवशी तिला ऋतू दिला असल्यामुळे यथाकाळी तिला कन्या झाली. तेव्हा तिचा थोडासा विरस झालेला पाहून श्रीगुरूंनी चिंता करू नकोस, तुला मुलगाही होईल असं सांगून कौतुकाने त्या मुलीला जवळ घेऊन तिचं भविष्य सांगितलं की ही पुढे मोठ्या चांगल्या स्थळी पडून हिचा पती यज्ञ करणारा होईल, म्हणून त्याला दीक्षित म्हणतील. तिची ही फार कीर्ती होऊन दक्षिण दिशी महाराजा येईल हिच्या दर्शना काजा असं सांगितलं आणि त्याप्रमाणेच पुढे सारं घडलं असं सरस्वती गंगाधरानं लिहून ठेवलेलं आहे. हा दक्षिण दिशेचा राजा म्हणजे बहुत करून विजयनगरचा रामराजा असावा. एका स्वारीत तो या बाजूला आल्याची माहिती मिळते. असाच एक दिवस अभस्तंभ शाखेचा नरहरी नावाचा एक गार्ग्य गोत्री ब्राह्मण आला. त्याला कुष्ठ होतं. यजुर्वेदाचे संपूर्ण अध्ययन असून देखील त्याच्या अंगावर कोड असल्यामुळे त्याचा जन्म वाया गेल्यासारखाच होता. ब्रह्मकर्म करता येईना. लोक त्याचा तिरस्कार करीत असत. श्रीगुरूंशी तो बोलत होता. इतक्यात एक इसम तेथे आला. त्याच्या हातात 4 वर्ष वाळलेलं उंबराचं एक काष्ठ होतं. श्रीगुरूंनी त्याला सांगितलं की हे लाकूड संगमावर लावून रोज त्याला नदीचं पाणी दिवसभर घाल. ज्या दिवशी लाकडाला अंकुर येईल तेव्हाच तुझे कोड जाईल. त्याप्रमाणे विश्वासाने ब्राह्मणाने पाणी घालणं सुरू केलं. कडक उपासही होताच. त्याची कीव करून सर्व लोक त्याला सांगू लागले, अरे वेड्या, या लाकडाला का कधी पालवी येईल. श्रीगुरूंच्या सांगण्यातला अर्थच तुला समजलेला नाही.
तुझा रोग जाणं म्हणजे मुसळाला अंकुर फुटणं आहे. व्यर्थ कशाला हाल करतो स्वतःचे. परंतु ब्राह्मणाला काही ते पटेना. असे 7 दिवस केले. श्री गुरूंना कळलं तेव्हा ते म्हणाले की मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यात रदृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जैसा भाव तैसे अंतःकरण. वारंवार हे सांगितलेलं आहे. जैसा भाव तैसे अंतःकरण तैसी सिद्धी पावेल. म्हणून भाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाव ठेवा. त्यामुळे त्याने पुराणातली गोष्ट सांगितली आणि स्वतः संगमावर गेले. तेथे ब्राह्मणाची निष्ठा पाहून त्यांना अतिशय संतोष झाला. हातातलं कमंडलू पाणी त्या लाकडावर टाकलं आणि काय चमत्कार. बृहदारण्यात मंत्रविद्येचं वर्णन करीत असलेला सांगण्याप्रमाणे शुष्के स्थाणवो तेव्हा अशी प्रचिती त्याला आली. काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णदेही नर गेले कुष्ठ तात्काळ. त्यावेळी भक्तीच्या अतिशय प्रेरित होऊन नरहरीने जे स्तोत्र केलं ते महास्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी गाणगापूर वगैरे ठिकाणी ते पालखीच्या वेळी म्हटलं जातं. स्वामींनी त्या ब्राह्मणाचं नाव योगेश्वर ठेवून त्याला विद्यामंत्राचा उपदेश केला आणि त्याला गाणगापुराचं ठेवून घेतला. श्रीगुरूच्या 41व्या अध्यायात काशी यात्रेचं वर्णन आलं आहे. इतर प्रतिप्रमाणे 41-42 कामतप्रभू. यातील गूढसंकेताचं मागं दृश्य आपण बोललो आहे. सेवेस राहिलेल्या सायल देवास प्रचिती येण्याकरता श्रीगुरूंनी वादळात थंडी वाजते म्हणून गावातून विस्तव आणण्यास पाठवलं. इतकंच की ते कोणाकडे इकडे तिकडे पाहू नको, सरळ ये असं सांगितलं. मनुष्य स्वभावास अनुसरून सायन देवास परत येताना नेमकं तेच करण्याची इच्छा झाली. का बरं असं गुरूंनी सांगितलं असावं असा विचार करत त्यानं दोन्हीकडं पाहिलं. तो काय, दोन्ही बाजूस 2 प्रचंड सर्प. सायनदेवाची पाचावर धारण बसली. जीव मुठीत धरून तो पळत सुटला आणि कसाबसा श्री गुरूंपाशी येऊन मूर्छित पडला. परंतु लागलीच सावध होऊन पाहतो तो वादळ नाहीसे होऊन स्वच्छ चांदणे पडले. इतक्यात ते दोन्ही नाग श्रीगुरूंना वंदन करून निघून गेले. श्रीगुरूंनी स्मितपूर्वक विचारले, अरे तुझ्या रक्षणाकरता ते नाग आम्ही दिले होते आणि तू का घाबरलास. यावरून गुरुसेवेचा विषय निघून त्यानिमित्ताने श्रीगुरूंनी सायन देवाला काशी यात्रेचं निरूपण केलं. प्रत्यक्ष तेथे असलेली प्रचिती दिली. त्यावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची. या सायन देवालाच श्रीगुरूंनी अनंत व्रताची कथा सांगून पुढं अनंताचं व्रत सांगितलं. हे नाग जेथे जाऊन अंतर्धान पावले तेथे सध्या एक लहानसं देऊळ आहे आणि क्वचित तेथे एक जुनाट पिवळट केसवाला नाग दिसतो. हे नागाचं ठिकाण नागकट्टा संगमाच्या वाटेवर विश्रामकट्ट्यापासून जवळच आहे. आम्ही गेलो आहे त्या ठिकाणी. सायन देवाला श्रीगुरूंनी अनंतव्रताची कथा सांगितली. हे सांगितलंच तुम्हाला. कौंडी नावाच्या ब्राह्मणाला अनंतप्रसादाने राज्यप्राप्ती झाली, परंतु त्याच्या उन्मत्तपणामुळे तो राज्यास मुकला. तेव्हा पश्चात्ताप होऊन तो जंगलात भटकत असता त्याला दर्शन होऊन पुन्हा राज्यप्राप्ती झाली, अशी ही कथा आहे. भाद्रपद शुद्ध 14 हे व्रत करतात आणि ते महाराष्ट्रात तरी अजून मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. पूर्व आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार जो मोठ्या प्रमाणात झाला तेव्हा ही गोष्ट घडली असावी. कारण सयामच्या इतिहासात भारतातून आलेल्या ब्राह्मणाची राणीने लग्न केल्यामुळे तो राजा झाला, परंतु लोकांनी बंड करून त्याला हाकलून लावलं तरीही त्यानं पराक्रम करून पुन्हा राज्यपद मिळवलं, अशी कथा आहे. सायन देवाचं गोत्र कौंडिण्य होतं म्हणून त्याला अनंतव्रत सांगून श्रीगुरूंनी आज्ञा केली की जरी आम्हापासी राहसी तरी त्वा न वंदावे म्लेच्छासी. ज्या दिवशी मुसलमानाला नमस्कार करशील त्या दिवशी चिवध्या जीवाला धोका आहे. सायन देवाला गाण्याचंही अंग होतं असं दिसतं आहे. त्यानं कानडी भाषेत केलेलं स्तोत्र श्रीरागात म्हटलेलं आहे असं गुरुचरित्रात लिहिलं आहे. सायन देवाचे शार्दूल विक्रीडितातील संस्कृत स्तोत्रही चांगले आहे
अनंत कथेत नातेवाईकांनी आपणास दिलेले दान हे दानच नव्हे, विद्यादान न करणे हा महादोष आहे, वंचिकपणे केलेलं कर्म हे उरवीर भूमीप्रमाणे निष्फळ असतं वगैरे अनेक चांगली तत्त्व त्यात शिकवली आहे. पण आपण उलटं करतो. आपण ज्यावेळेलाच ब्राह्मण बोलून आपल्याच घरात आपण दान देतो. चूक आहे. दान हे दुसऱ्याला दिलं पाहिजे. आपापसात दान वाटण्यात ते आपणच घेतल्यासारखं आहे की नाही. ते दान कसलं राहिलं. 41व्या अध्यायात एका विणकराला शिवरात्रीच्या दिवशी सहज बोलता बोलता श्रीशैल्य पर्वतावर नेऊन तेथील यात्रा विधिपूर्वक घडवून माध्यान्नीला पुन्हा गाणगापूर परत आणण्याची कथा आहे. त्या कथेच्या अनुरोधाने जीवाची उत्क्रांती होत असता तो कित्येक वेळा अभावितपणे मानवी शरीरात कसा येऊन जातो हे महत्त्वाचं तत्त्व सांगितलेलं आहे. श्वानाला मरताना दिवे उजळताना दिसले आणि तेवढ्याच संस्कार बलाने त्याला लिंगदेह मनुष्यरूपास येऊन तो पुढे राजा म्हणून जन्मास आला. थिऑसॉफिस्ट लोकांच्या ग्रंथात वानराच्या शरीरातून मानवी लिंग शरीर ॲनी बेझंटला प्राप्त झाल्याची कथा आहे. तिच्यातही हेच तत्त्व आहे. विमर्शण राजाच्या कथेत हेच महत्त्वाचं तत्त्व आहे. विशेष की आमच्या पूजा अर्चा आणि देवालयातील उत्सव हे जे बसवले आहेत ते केवळ मानवाच्या भावनेला उपयोगी पडणारे नसून इतर जीवांवर व सृष्ट पदार्थांवरही अनिश्चितप्रमाणे परिणाम करणारे आहेत. 37व्या अध्यायात पूजा करताना पुष्पे व्हायचे विधान सांगितलेलं आहे. त्यातही असंच काही शास्त्रीय तत्त्व आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला त्याचा विस्तार करता येणार नाही. 45 आणि 46व्या अध्यायात नंदी आणि नरकेसरी या दोन कवींची कथा आहे. नंदी हा श्वेतकोष्ठाने पिडिलेला होता आणि तेवढ्याकरता तुळजापूरच्या देवीजवळ धरणे धरून बसला होता. नंदीला श्वेतकोष्ठ झाले होते हे मुद्दाम सांगितले आहे. त्यावरून काही शंका येते की गार्ग्य गोत्री नरहरीला गलित कोष्ठ होते की काय. अनुष्ठान करताना नंदीला असा आदेश झाला की चंदला परमेश्वरीपाशी जावे. तसं काही दिवस अनुष्ठान केल्यावर त्याला निरोप आला की गाणगापूरला जावं. तेथे असे श्री सद्गुरू त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरिला असे नरू तेथे होसी उत्तम अंगी. त्यामुळे नंदीला अर्थातच वैतागल्यासारखं झालं. त्याचं म्हणणं असं की विश्वासे पातळो तुझपासी तू मनुष्या सन्नित धाडीसी सीमा झाली देवपणासी भाग्य माझे म्हणत असे. मनुष्यापासी जा म्हणाव्यासी लाज न कैसी तुम्हा कैसी. वळखले म्या देवपणासी उपवासी 7 महिने. त्यानं प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्धार केला, परंतु अखेरीस त्याला गाणगापूरला जावंच लागलं. आणि श्रीगुरूंचं दर्शन होताच श्रीगुरूंनी त्याला सांगितलं, अरे देवीपाशी का न गेला श्री. किती विनोदी बुद्धी. मी असा अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. अतिशय विनोदी असतात हो. त्यांच्यापाशी जावं आणि बस काय सांगा आनंद घ्यावा. देवीपाशी का न गेलासी मनुष्यापाशी येणे का ऐसी. संदेह धरिता मानसी काय होय कार्यसिद्धी. त्याबरोबर त्याच्या अंतःकरणाला साक्ष पटली आणि त्यानं लोटांगण घातलं. चमत्कारालाच नमस्कार असतो. कोणी एरवी विचारत नाही. तेव्हा त्या गोष्टीकडे साधू संतांशी आपण मुद्दाम हे सगळे चमत्कार जोडलेले आहेत. श्रीगुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाकडून संगमावर त्याला संकल्पपूर्वक स्नान घडवलं आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा करून पहिली वस्त्र टाकून नवीन धारण करायला सांगितले. तसं करताच त्याचा शरीरवर्ण पालटून सर्वांग सुवर्ण झालं. ज्या ठिकाणी जुनी वस्त्र टाकली होती ती तात्काळ क्षारभूमी झाली. ही माहिती लक्षात घेण्यासारखी आहे. श्वेतकोष्ठावरील आयुर्वेद उपचारात मीठ वर्ज्य करायला सांगितलं आहे, ते यथार्थच आहे असं यावरून दिसतं. नरकेसरी किंवा नरसिंह हा हिप्परगे गावाचा राहणारा कल्लेश्वराची अनन्य भावानं सेवा करीत असता एके दिवशी पूजा करता करताच त्याला विलक्षण झोप आली आणि त्या अवस्थेत त्यानं असं पाहिलं की लिंगावर बसलेल्या श्रीगुरूंची आपण पूजा करीत आहोत. त्यावरून त्याला श्रीगुरूंच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊन तो गाणगापूरला आला आणि श्रीगुरूची सेवा करीत तेथेच राहिला. मानसपूजेचे विधान केले असे म्हटले आहे.
त्यावरून अशी शंका येते की केसरी हे त्याचं नाव नसून आडनाव असावे. गोपाळ नावाच्या एका भक्ताने शंकराचार्यांच्या 64 उपचारांच्या देवाच्या मानसपूजेच्या धर्तीवर श्रीगुरूंच्या मानसपूजेचं एक स्तोत्र केलेलं आहे. नागपूरच्या एका ग्रस्तांनी ते प्रसिद्धही केलेलं आहे. मंदार भास्कर जोशी, राष्ट्रीय संस्कृती मंदिर, गिरवाण भवन, नागपूर अशा यांनी ते प्रसिद्ध झालेलं आहे. माझ्याप्रती एक प्रत आहे. 47, 48 आणि 49 या अध्यायात भक्तांच्या आवडीकरता 8 रूप धारण करून 8 ठिकाणी दिवाळी केल्याची, एका भाविक शेतकऱ्याच्या विनंतीवरून त्याला भरमसाठ पीक आणून देण्याची, गाणगापूरच्या तीर्थांची आणि पापविनाश तीर्थात त्रिरात्र स्नान करतात रत्नाबाईचं कुष्ठ केल्याची घटना आहे. सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखले दृष्टीसी, स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठतीचे परिहारिले, असा स्वानुभव त्यांनी सांगितला आहे. या अध्याय श्रीगुरूंनी जालंधर पुराणातील कथा सांगितल्याचंही म्हटलं आहे, परंतु या पुराणाचे नाव देखील अन्यत्र कोठे नाही. परंतु श्रीगुरूंनी सांगितले तेव्हा त्यांचे अवलोकनात असं एखादं पुराण असलं पाहिजे. इतरत्र तरी आढळत नाही. यावरून आमच्या ग्रंथसंपत्तीचा केवढा प्रचंड नाश झालेला आहे हे लक्षात येईल. करोपूरच्या धोब्याला म्लेंछकोळी जन्मून राजोपभोग भोगशील म्हणून श्रीपाद अवतारी वर दिला होता. तो त्याप्रमाणे बेदरच्या बादशहाच्या पोटी जन्माला आला आणि बेदराच्या पापविनाशी तीर्थाश्रू गेले आहेत असंही आपल्याला माहिती आहे. तेव्हा श्रीगुरूंच्या कृपेने तो रचक बेदरास जन्मला. सरस्वती गंगाधराने त्याचं वर्णन उपजला. तो म्लेंछयातीत विदुरानगरी राज्य करीत, पुत्र पौत्री अनेक रीत महानंदे परियेसा. ऐसा तो राजा यवन होता आपण संतोषून, अश्व गज अपार धन पायदळा नीती नाही. आपण जरी यातीहीन पुण्यवासना अंतःकरण, तानधर्म करी जाणं समस्त याती एका भावे, विशेष भक्ती विप्रांवरी. असे पूर्वसंस्कारी असती देवालये भूमीवरी उपद्रव नेदी तयाचा, असे म्हटले आहे. अशा या द्वेदीजावर विश्वास असणाऱ्या राजास मांडीवर एक गळू झालं. राजाच असल्यानं उपचारांना काही कमी नव्हती, परंतु काही केल्या बरे न होता वाढूच लागला आणि त्यामुळं फार क्लेश होऊ लागले. अखेरीस काही दैवी उपाय सुचवा म्हणून त्यानं ब्राह्मणांना विचारलं. तेव्हा त्यांच्या सूचनेवरून तो पापविनाश तीर्थावर स्नानास गेला असता तेथे एका संन्यासानं त्याला गाणगापूरच्या सत्पुरुषाकडे जाण्याचं सुचवून भद्राईचं आख्यान सांगितलं. ही सारी आख्याने पुढे श्रीधरांनी आपल्या शिवलीलामृत ग्रंथात घेतली असल्यामुळे लोकांच्या जास्त परिचयाची आहेत. सध्याच्या सांगण्याप्रमाणे राजा मोठ्या तातडीने 64 कोसांचं अंतर एका दिवसात तोडून गाणगापूरला आला. श्रीगुरू त्यावेळी संगमावर गेले होते. राजा सैन्य मागे ठेवून संगमावर गेला. दुरून श्रीगुरूंना पाहताच तो पालखीतून उतरला आणि जवळ जाऊन त्यानं आदरपूर्वक प्रणिपात केला. त्या सरसक गुरुने विचारलं, का रे रजका, कोठे असते? बहुत दिवशी भेटलास, आमचा दास होऊन या. त्याबरोबर राजाला पूर्वजन्मीची आठवण झाली आणि त्यानं चरणांवर लोळत घेऊन सद्गतीत होऊन तो रडू लागला. भावनेचा पहिला वेग ओसरल्यावर त्यानं आपल्या व्याधीविषयी सांगितलं. श्रीगुरू हसून म्हणाले, तू काहीतरी सांगतोस रे, दाखव पाहू तो फोड कुठं आहे तुझा. राजा पाहतो तो फोड नव्हताच, तो केव्हाच नाहीसा झाला होता. थोडा वेळ आपली हकीकत सांगितल्यावर श्रीगुरूंना पालखीत बसून राजा गावात घेऊन गेला. परंतु तेवढ्याने त्याचं समाधान होईना. ते श्रीगुरूंना बेदरला चला म्हणून आग्रह करू लागला. तेव्हा आमच्यासारख्याने तुझ्या शहरात येणं योग्य नाही. तेथे वाटेल तशी दुष्कृत्य होतात, लोक दारू पितात, गोहत्या करतात इत्यादी सबबी श्रीगुरूंनी सांगितल्या. तू मुसलमान असून एका संन्यासाच्या मागे लागलास म्हणून तुझे जातभाई तुझा द्वेष करतील हेही सांगून पाहिलं, परंतु तरीही तो ऐकेना. तेव्हा निरुपाय होऊन श्रीगुरूंनी त्याच्याबरोबर जायचं कबूल केलं. मात्र इतकंच की मद्यपान आणि गोवध यांची त्या नगरास बंदी करवली. त्यावेळी सिंहस्थ होतं. तेव्हा बेदरास जाऊन राजाला संतुष्ट करावं, तेथे असलेल्या सायनदेवाच्या नागनाथ नावाच्या वडील मुलाला भेटावे आणि तसंच पलीकडे जाऊन गोदावरीचं स्नान करून यावं असं त्यांनी ठरवलं. तेव्हा त्यांनी राजास सांगितलं की तुमच्याबरोबर तुमच्या चालीने येणं आम्हाला जमणार नाही, तेव्हा आम्ही पुढे जातो.
तुम्ही मागून यावा असे म्हणून श्रीगुरू योगसामर्थ्यानं काही शिष्यासमवेत तात्काळ पुढे गेले. पापविनाश तीर्थावर प्रकट झाल्यानंतर चहूकडे बातमी पसरली. नागनाथाला कळल्याबरोबर तोही धावून आला. श्रीगुरूंना घरी नेऊन षोडशोपचारानं पूजा आणि आरती करून त्यानं सहस्रभोजन घातलं. संध्याकाळ होता. श्रीगुरू पुन्हा पापविनाशी तीर्थास आले. ते 44 कोसांचे अंतर एका दिवशी तोडून राजाही तेथे येऊन पोचला. त्यानं सर्व नगर शृंगात ठिकठिकाणी मोती पवळ्यांची तोरणं लावली, ध्वज उभारले, कमानी बांधल्या. श्रीगुरू पालखीत बसले आहेत आणि राजाबरोबर पायी चालत आहे. नगरलोक एकसारखे आरत्या आणतायत. अशा समारंभाने श्रीगुरू वाजत गाजत राजवाड्यापाशी येऊन पोचले. मुसलमान लोकांच्या अंगाचा तिळपापड होऊन गेला. हिंदूंना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. मुसलमान म्हणू लागले, हा कसला अज्ञात बादशाह, याचं तोंड देखील पाहू दे, तो आनंदानं तो हिंदूची सेवा करत आहे. हिंदू म्हणायला लागले, ऐसा रावा असता महाराष्ट्र धर्मी वर्तला, आपला देश तत्वता न करील की जाणं पा. पायघड्यावरून श्रीगुरूंना अंतःपुरात नेऊन सिंहासनावर बसवलं. सायनदेव वगैरे चौघे शिष्य जवळ होते. जनानखान्यातील स्त्रियांनी आरत्या केल्या. जिकडे तिकडे आनंद झाला. तेव्हा राजाने सांगितलं, हे सर्व ठीक झालं, परंतु चरणसेवेला अंतर पडते. आता राज्य पुरे झाले, श्री सेवा द्यावी. तेव्हा आमच्या भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती, तुवा यावे भेटीचे, असे त्याला सांगून श्रीगुरूंनी त्याचा निरोप घेतला आणि गौतमी यात्रा करून गाणगापुरास परत आले. या घटनेमुळे श्रीगुरूंच्या पुढे एक मोठा प्रश्न पडला की राजा आला हे ऐकून हवे ते लोक आता गाणगापूरला येऊन उपद्रव करतील हे उघड होते. विधिघटनेप्रमाणे पुढे दुर्तीने यायचे होते आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रीगुरूंनाही आपली लीला जगद व्यापार वर्ज्याम अशी करायची होती. विधिघटना उडवून लावण्याची जादूगिरी त्यांना करायची नव्हती. विधिघटनेतील असलेल्या वैदिक धर्माचं त्यांना रक्षण करायचं होतं. म्हणून त्यांनी श्रीशैल्य यात्रेच्या निमित्तानं गाणगापूर सोडण्याचं ठरवलं. ते ऐकून तेथील लोकांना काय दुःख झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. परंतु श्रीगुरूंनी त्यांना आश्वासन दिलं की आमचे जाणे हे केवळ लौकिक दृष्टीने आहे. गुप्तरूपाने आम्ही गाणगापुरासच राहू. आम्ही असतो याची ग्रामी, नित्य स्नान अमरजा संगमी, असो मठी सदा प्रेमी, गौप्य रूपे अवधार. प्रातस्नान कृष्णातीरी, पंचनदी संगम औदुंबरी, अनुष्ठान बर्वे त्या क्षेत्री, माध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करुणी पूजा घेऊ, मठी निर्गुणी, चिंता न करा अंतःकरणी, म्हणून सांगती प्रीती करे. याप्रमाणे ग्रामस्थांचं समाधान होऊन श्रीगुरू श्रीशैल्यास पाताळ गंगेवर जाऊन राहिले. एका दृष्टीने ते बरोबरच होते. चमत्कार करून वासना पुरवणे हे काही श्रीगुरूंचं अवतार्य कार्य नव्हतं. कस्तुरीप्रमाणे तो त्यांचा सहज गुण आहे. विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर, पाहोनी पात्रानुसार प्रसन्न होय परीसा. ही त्यांची सहज लीला होती. त्यांच्या अवतार कार्याला अनुसरून असलेल्या मंडळींपेक्षा अगदी उलटाच असे अनेक भिकाऱ्यांचीच गर्दी आता होईल असं त्यांना दिसू लागलं. ही वस्तुस्थिती आहे. लोक भिकाऱ्यासारखेच जातात सत्पुरुषांकडे, भीक मागतात. कोणी कशाची, कोणी संपत्तीची, कोणी स्त्रीची, कोणी कशाची, कोणी संकटांची, कोणी रोगाची. अरे काय! त्यामुळं गाणगापूर सोडावं हे श्रीगुरूंनी ठरवलं आणि गुप्त राहणं पसंत केलं. पाताळ गंगेवर असताना केव्हा तरी बेदरचा राजा भेटून गेला असला पाहिजे. परंतु या संबंधाने श्रीगुरुचरित्रात काहीही लिहिलेले नाही ते बरोबरच आहे. त्यांनी ज्या विशिष्ट उद्देशाने श्रीगुरुचरित्र लिहिले त्याच्याशी नुसत्या इतिहासाचा काही संबंध नव्हता. कन्यागती बृहस्पती असता बहुधान्य संवत्सरी होते. पाताळ गंगेवर श्रीगुरूंचा काही जास्त मुक्काम झाला असावा हे उघड आहे. वैजनाथात असता सर्व शिष्यांना बोलवून श्रीगुरूंनी सांगितले होते की भरतखंडातील सारी तीर्थे करून श्रीशैल पर्वतावर बहुधान्य संवत्सरी यावे. त्यावेळी आम्ही तेथे असू. त्याप्रमाणे ते आले असले पाहिजेत. बहुधान्य संवत्सरी कन्यागती गुरु असता मागवद्य एक. श्रीगुरूंनी शिष्यास पुष्पांचे आसन तयार करायला सांगितले. त्यावेळी शिशिर ऋषू होऊन कुंभ संक्रांत होती. शुक्रवारचा दिवस होता. अशावेळी शिष्याने
निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असेल पैल पारा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुना. गंगेवर आसन घालून उठले श्रीगुरु तेथोनी पुष्पक विमानी बैसोनी आनंदोनी आपुल्या मनी. कल्याण सांगती सकाळिका श्रीगुरु म्हणती शिष्यासी जातो आम्ही मठासी पावती खूण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवतो. येथील पुष्पे जाई शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती लक्ष्मी वसो तुम्हा घरी. आणिक सांगेन एक गुण खूण गायनी करी जो माझे स्मरण त्यांचे घरी असे आपण गायन प्रीती आम्हाचे. नित्य जे जन गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती तयांचे घरी अखंडिती आपण असो अवधारा. व्याधी न होय त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी नांदती. ऐकतील चरित्र माझे जरी वाचतील निरंतरी लक्ष्मी राही त्यांचे घरी संदेह मनी न धरावा. याप्रमाणे सांगून श्री गुरु निजस्थानाला की